तर नमस्कार. चुकी झाली. आता हे व्हायरल ट्रेंडिंग फोटो चालू आहेत. मी पण काय केलं, चला आपण कधीच करत नाही, करायचं म्हणून विचार करून मी काय केलं, अपलोड केलं. आणि आता आरतीचं म्हणजे कमेंट आहे त्याच्यावर वाचलं आणि न्यूजमध्ये सुद्धा चालू आहे. माझ्यासारखी चुकी तुम्ही नका करू. खूप सारे, मी नाही खूप साऱ्यांनी केलेलं आहे त्या ॲपचं म्हणजे उपयोग. ChatGPT आणि गुगल जेमिनाय ह्या 2 ॲप मी पण डाउनलोड केलं. ठीक आहे. आणि त्याच्यात मी विचार केला, चला फोटो माझा आणि पिलूचा करायचा. तर केलं. त्यात आता आरतीचं कमेंट आली, ताई तुझी बारकी बहीण म्हणून सांगते ग, तू अशा ॲपवर फोटो बिटू काही हे करू नकोस. तर ह्यांनी पण सांगितलेलं, न्यूज पण बघत होते. तर का नाही म्हटलं जाऊ दे. आता मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली ती मी डिलीट केलेली आहे बरं का. आणि आता केस धुतलेत, डिलीट केली. तर तुम्हीही कुठलाही ॲप डाउनलोड नका करू. कारण आता खूप सारे खरंच आहे सोशल मीडियावर, म्हणजे कुणाचं काय बनवल आणि त्या ॲपनं काय होईल काय कळत नाही. तर थँक्यू सो मच आरती, तुम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि तुझे दाजी पण म्हणत होते, सोनू पण म्हणत होता. म्हटलं सकाळी उठून डिलीट करावं, त्यातच तुझी कमेंट आली. बरं झालं मी केले डिलीट. आणि तुम्ही ही चूक करू नका, कारण छोट्या छोट्या गोष्टीमुळं म्हणजे चुकामुळं खूप मोठं घटना घडून बसते आहे नाही, खरं आहे का नाही. तर चला, झाली चुकी. मी कधीच असं, त्यामुळेच मी कशातही लक्ष देऊन अशी कामं करत नाही. पण केलं पहिल्यांदा आणि चूक झाली. रात्रीच खवळत होते ड्युटीवरून आल्यावर. तर तुम्ही सुद्धा कुठलाही ॲप डाउनलोड करून फोटोबद्दल काहीही फोटो कुठलेही शेअर करू नका.